या घोषणा तुम्ही ऐकत आहात। अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती। ती जयंती साजरी करण्यासाठी आस्तगावातील प्रत्येक मातंग समाजातील घटक, महिला, मुले आणि सगळेच कुटुंबीय या थोर महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी परवा दिवशी हा पुतळा ते घेऊन आले होते। हा पुतळा त्यांनी स्वखर्चातून केलेला आहे। यावरती कोणताच शासकीय खर्च झालेला नाही। येथील महिलांनी मोलमजुरी करून अक्षरशः 2-2 रुपये गोळा करून या पुतळ्याची उभारणी केली, जेणेकरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा या गावात जागर व्हावा। फकीरासारखी कादंबरी लिहिणारे थेट रशियापर्यंत आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा झेंडा रोवणारे अण्णाभाऊ साठे यांच्या या यंदाच्या झालेल्या जयंतीनिमित्त थोडासा गोंधळ झाला। त्याला कारणही तसंच घडलं। सरकारी खर्चातून बांधण्यात आलेलं समाज मंदिर, मातंग बांधवांचं समाज मंदिर, ते काही लोकांकडनं पाडण्यात आलं। त्यावरनं समाज आक्रमक होता। वेळोवेळी आस्तगाव ग्रामपंचायतला याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला, माहिती विचारण्यात आली आणि त्याला उडवाउडवीची उत्तरं मिळाली। सरकारकडनं झालेला खर्च, दलित वस्तीमध्ये झालेला हा जो खर्च आहे तो वाया गेल्याची भावना येथील समाज बांधवांची तयार झाली। त्यामुळं जयंती साजरी करण्याऐवजी थेट जयंतीच्याच दिवशी येथील समाज एकवटला आणि तो समाज राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी पोलिसांनी सरळ स्पष्ट केलं होतं की पुतळा तुम्ही बसवू नका। मग येथील युवकांनी त्यांना प्रश्न विचारले की तिथे आम्ही आमच्या जागेतच, म्हणजे ज्या ठिकाणी समाज मंदिर होतं त्याच जागेत आम्ही अण्णाभाऊंचा पुतळा पूजनासाठी ठेवलेला आहे, जयंती साजरी करण्यासाठी ठेवलेला आहे। परंतु गावातील काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या इसमांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप येथील महिलांनी केला। या लोकांनी जाणीवपूर्वक येथील समाज मंदिर हे पाडून टाकलं। समाजाची बसण्याची, विचारविनिमय करण्याची जागाच या ठिकाणी अस्तित्वात राहिली नाही। तो राग देखील गेल्या अनेक महिन्यांपासून येथील समाज बांधवांमध्ये होता। त्यानंतर आज माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्यालयातील एक PA या ठिकाणी येऊन गेले। नागरिकांची, मातंग समाज बांधवांची आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये या समाजाला काय आश्वासन देण्यात आलंय आपण आता विचारूयात। नेमकं आजच्या बैठकीत काय ठरलं? तर दादा आल्यानंतर 11 तारखेनंतर निर्णय घेणार आहेत। एवढंच ठरलेलं आहे, अजून काहीच नाही बाकीच ना। सकाळपासनं या ठिकाणी बैठकीचं नियोजन सुरू होतं। हातचा कामधंदा सोडून हा सगळा जो वर्ग आहे हा हातावरचा वर्ग आहे, मोलमजुरी करणारा वर्ग आहे। उपाशी तापाशी लहान चिले पिले तुम्ही बघत असाल आणि या प्रकाराची बातमी राहता तालुक्यात फक्त गॉडफादर मीडियानेच लावली। इतर कोणत्याही वर्तमानपत्रात ही बातमी नाही आली। परंतु या बातमीचा प्रभाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला। गॉडफादर मीडियाला देखील याचे फोन आले। अनेकांनी सांगितलं की जर आस्तगाव येथील समाज बांधवांना आमची जर काही मदत हवी असेल तर ती मदत करण्यासाठी आम्ही राहता तालुक्यात आस्तगावात यायला तयार आहोत। कोणत्याही प्रकारची कायदेशीर आर्थिक मदत लागली तर आम्ही आमच्या समाज बांधवांच्या पाठीशी आहोत। गॉडफादर मीडियाने देखील याबाबत व्यापक भूमिका घेतली। आम्हाला देखील समाजातील अनेक थरातून फोन आले। त्यावरती अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशीच असा प्रकार झाल्यानं अनेकांनी याबद्दल खेद व्यक्त केला। आपण विचारूयात काहींना, नेमकं आता पुढची दिशा काय राहील? सर्वात प्रथम मी तुमचं प्रथमतः स्वागत करतो की तुम्ही साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळ्याच्या प्रसंगी तुम्ही जी बातमी लावली त्यामुळं प्रत्येक प्रशासन कुठंतरी जागे झालेलं दिसलं आपल्याला। आणि आज खऱ्या अर्थानं मी लहुजी शक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे अहिल्यानगरचा, लहूभाऊ खंडागळे। आणि आज आमच्या सर्व समाज बांधवांच्या पाठपुराव्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी बसून एक व्यवस्थित बैठक पार पाडली। त्यामध्ये प्रशासनातील काही लोक होते। तर या सर्व लोकांची एक मागणी आम्हाला, आमची एक समाजाच्या वतीने मागणी होती की आमचा पुतळा जो काय आहे तो आमच्या इथे
आमचं पुरातन कालापाशी इथं समाज मंदिर होतं. ते समाज मंदिर काही कारणास्तव ते पाडण्यात आलं मागच्या काही काळामध्ये. तर या गोष्टीचा पाठपुरावा करत होते आमचे सतत इथले समाज बांधव आस्तागावमधील. आणि त्या पाठपुरावा करत असताना त्यांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा असा इथल्या समाज बांधवांचा म्हणणं होतं. त्यामुळं इथल्या समाज बांधवांचा रोष अनावर झाला आणि त्यांनी इथे जिथे समाज मंदिर होतं त्या समाज मंदिराच्या जागेवर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला आहे. खऱ्या अर्थानं आजच्या बैठकीमध्ये एक सर्व समाजाच्या वतीने किंवा सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने परवा दिवशी त्यांचा ठराव होणार आहे की ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर होणार की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा इथं ठेवण्यात यावा. आणि सर्व समाज बांधवांची विनंती त्यांना की ते पुतळा आमचा इथंच असला पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम मी आपले राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी मातंग समाजाचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे. नामदार सुजयदादा विखे पाटलांशी आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे. आमचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय नितीनजी दिनकर यांच्याशी मातंग समाजाचं शिष्टमंडळ भेटणार आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये स्मारकाचं परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की येथील समाज मंदिर का पाडण्यात आलं आणि ते कोणी पाडलं? कसं आहे माहिती आहे का, समाज मंदिर ज्यावेळेस पाडत असताना त्याला एक प्रोटोकॉल होता म्हणे की ते अतिक्रमणामध्ये येत आहे. तर आपण त्या बैठकीमध्ये ते सूचना दिली, जर अतिक्रमणामध्ये ते येत होतं तर मग संपूर्ण समाज मंदिर तिथं आपण पुढचा कोपरा पाहतोय की तो थोडासा गेलेला आहे. तर आमच्या समाजाच्या वतीने तेवढंच सांगण्यात आलं की हा संपूर्ण जो पेस आपण पाहता इथं की समाज मंदिराला याचं कुठेही अडचण एखादी भीत जर आता आपण पाहतोय की प्रोटोकॉलात येते ती अतिक्रमणामध्ये ती पाडलेलं काही अडचण नाही होत. पण संपूर्ण समाज मंदिर पाडणं हे कायदेशीर चुकीचं आहे. आणि ज्यांनी समाज मंदिर कुठेतरी पाडलं असेल किंवा त्या गोष्टीचा कुठेतरी पूर्तता नसेल केली तर त्यांच्यावरही प्रशासनाच्या वतीने जी काही कारवाई करता येईल ती कारवाई झाली पाहिजे ही समाजाच्या वतीने आमची मागणी. आस्तगावामधील हा पुतळा केव्हा बसवेल किंवा राज्याचे पालकमंत्री काय सांगतील याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही. परंतु याच समाज बांधवांचं जे समाज मंदिर पाडण्यात आलं त्यावरती जो खर्च करण्यात आला, सरकारी पैसा जो वापरण्यात आला, त्यानंतर नोटीस न देण्यात तो पाडण्यात आला, याला कारणीभूत असलेल्यांवरती शासकीय कारवाई होणार का, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का, याची शहानिशा करणं प्रशासनानं अत्यावश्यक आहे. नवनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समिती, आस्तगाव, तालुका राहता.